जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ चे क्षेत्र उपपीठ गोवा या ठिकाणी उभे आहोत। माझ्या पाठीमागे हे मंदिर दिसते आपल्याला, हे गोवेश्वर महाशिव मंदिर आहे। या गोवेश्वर महाशिव मंदिराचा लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये होते, म्हणजे अगदी उद्यापासूनच हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आम्ही गोवेश्वर महिमा संहिता नावाचा जो ग्रंथ लिहिला, 1400 पानाचा ग्रंथ आहे। या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा गोव्याचे महामहिम राज्यपाल पी अशोक गजपती राजू यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। आमच्या गोमांतकवासियांची जी सांस्कृतिक कला आहे, ज्या कलेमुळे आमची गोमांतकवासियांची ज्या भावना संस्कृती जतन केली गेले, त्या कलाकृती सुद्धा या कार्यक्रमामध्ये संपन्न होणार आहे। याशिवाय हिंदू धर्माला संघटित करण्याचा आचार्य म्हणून मी काम करत असतो, त्यामुळे हाही कार्यक्रम या 3 दिवसामध्ये होणार आहे। अशा प्रकारचे एकंदरीत सगळे कार्यक्रम होणार आहेत। आम्ही गोव्यातील प्रत्येक गावाच्या मंदिराच्या कमिटीला निमंत्रण दिले, गावांना निमंत्रण दिले। या गोव्यातील जेवढे काही पीठाधीश्वर आहेत या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण गेलेलं आहे आणि हे सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। याशिवाय आमचे जे अनुयायी भक्त शिष्य वर्ग जो आहे, हा भक्त शिष्य वर्ग सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमधून इथे भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आमच्या आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री महंत ज्ञानदासजी महाराज हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अनेक आमच्या आखाड्याचे श्री महंत हे उपस्थित राहणार आहेत। नंतर आमच्या खालस्यांचे महंत, त्यानंतर अन्य साधुगण, त्यानंतर संत सत्पुरुष, कारण साधू आणि संत अशा आमच्या वैदिक सनातन परंपरेमध्ये 2 शाखा आहेत। तर साधूही उपस्थित राहतील, संतही उपस्थित राहतील आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानं गोवेश्वर महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न होईल आणि गोवेश्वर महिमा संहिता नावाचा ग्रंथाचं पण लोकार्पण होईल।